काही मना राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडा पुरे सकळ जिता जिशी जैसा तैसा पुढे आहे रे ओळसा उगवोनिया फासा काय करणे ते करी केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका मने कर्मे जाळोनिया तर ते कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पुरे सकळ राहती निराळी रांडा पुरे सकळ लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्ये वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयोथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक हे पायावरिया वार करी सल्ताया वार करी सल्ताया वार करी सल्ताया मस्तक हे पायावरिया वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा हो मस्तक हे पायावरिया वार करी सल्ताया वार करी सल्ताया वार करी सल्ताया मस्तक हे पायावरिया वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा कैलासीचा देव गोरा चक्रवर्ती पार्वती योगी राजे पार्वतीचा योगी राजे कैलासीचा देव गोरा चक्रवर्ती योगी राजे पार्वतीचा योगी राजे योगी राज काय माझी वाणी मानिल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग यच्च या भूतलावर तुम्हामा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा हा अभंग अभंग 4 चरणाचा 4 कडव्याचा सर्वांच्या पाठांतरातला अर्थात परिचयाचा असणारा हा अभंग आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा
कशा निमित्ताने कीर्तन सेवा तुम्हा सर्व श्रोती सज्जन मायबापांना ज्ञात असलं तरी सांगणं हे माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या न्यायाने समस्त ग्रामस्थ मंडळ तिवटगाळ या गावची ओळख खेडा म्हणून सर्वीकडे आहे, असं महादेवाचं खेड. आणि या तिवटगाळ ग्रामस्थ मंडळीच्या वतीने भजनी मंडळाच्या सहकार्यातून तरुण मंडळींच्या विशेष सहकार्यातून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा आणि रात्रीची कीर्तन सेवा हा सर्व सुंदर असा दैदिप्यमान सोहळा आपल्या गावामध्ये संपन्न होत आहे का. मला तर असं वाटतं आज मी इथं उभं राहिलो, मला असं वाटतं हे 2-3 आम्ही असताना का बरं असं नव्हतं. आज माझ्या खेड्यामध्ये आल्यानंतर मला असं वाटलं मंडपात पाऊल टाकल्याबरोबर मला खेड नाही, भगवान श्रीकृष्णाची द्वारका दिसली. महाराज द्वारका दिसली, द्वारका दिसली. मला असं वाटलं मी द्वारकेमध्ये आहे. एवढा सुंदर सोहळा तुम्ही पूर्णत्वात नेत आहात याचं एकमेव कारण म्हणजे अख्खं ग्रामस्थ मंडळ या महादेवासाठी, या सप्ताहासाठी एका आईची लेकरं होऊन एकत्रित आली म्हणून दृष्ट लागणारा सोहळा संपन्न होत आहे. महाराज ऐका, दृष्ट लागणारा. आणि ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे ही सेवा आजची आलेली आहे. आता हे गाव म्हणजे माझ्यासाठी माझं माहेर आहे. आणि मला असं इथं उभं राहिल्यानंतर एकच प्रमाण आठवतं शिवाजी महाराज. कोणतं? आजी बरवे झाले माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले, भेटले आजी बरवे झाले, माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले. हो आजी बनवे झाले, माझे माहेर भेटले, हो आजी बरवे झाले, माझे माहेर भेटले, आजी बरवे झाले, माझे माहेर भेटले. आजी बनवे झाले, माझे माहेर भेटले. आजी बरवे झाले, माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले, भेटले, भेटले. आजी बरवे झाले, माझे माहेर भेटले. या न्यायाने आज हा सोहळा, या सोहळ्याला उपस्थित सर्व गायक, वादक, मृदंगाचार्य, तुम्हा सर्वांचे लाडके आहेत हे सर्वजण. यांचा परिचय सांगणं ह्या गावामध्ये काही गरजच नाही, पण ती सांगावं लागतंय. कारण या गावामध्ये लहान लेकरू ते म्हातारी मंडळी आम्हाला चांगलं ओळखते. चांगलं म्हटलं बरं का मी. त्यामध्ये संगीत विशारद, भजन सम्राट, माझे जिवलग मित्र आमचे मोतीरामजी महाराज, मोहिते पाटील महागावकर आहेत. या वर्षी त्यांना जोडीदार अतिशय सुंदर मिळाला. अतिशय सुंदर म्हणजे वारकरी भूषण आहे. भजन सम्राट आमचे परमस्नेही परममित्र शिवाजी महाराज भुमरे हे सुद्धा उपस्थित आहेत. दोन्ही मृदंगाचार्य गुरु शिष्याची जोडी आज कीर्तनाला साथ करण्यासाठी आहे. फक्त विनंती दोघाला आहे, 2 तास मला सांभाळून घ्या. आमचे आदरणीय शिवराज गुरुजी शिंदे, दुसरे पण शिंदेच, पण अभिमन्यू शिंदे, मला वाटते बाप लेखा आलेत. पुन्हा आमचे कल्याणराव, भिवंडी जवळ कल्याण आहे, कल्याणराव शिंदे आहेत. माझ्या समवेत आलेले ज्यांच्याकडे सध्या रामकथा चालू आहे माझी, ते आमच्या उकडगावून आलेले मुकुंदरावजी जाधव साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. माझ्या समवेत आलेले भागवताचार्य थोर कीर्तनकार सुरेश महाराज गायकवाड आहे. गावातील सर्व भजनी मंडळ आहे, परगावातील आलेली सर्व भजनी मंडळ, ज्ञात अज्ञात सर्व सर्व श्रोते सज्जन मायबाप सर्वांच्या चरणावर नारदाच्या गादून एकदा साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला प्रारंभ. विठाला
जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी 4 प्रकारच्या समाजाला उपदेश केलेला आहे का? 4 प्रकारचे. ज्या वेळेस तुकोबारायांनी समाजाचं सिंहावलोकन केलं तेव्हा तुकोबारायांना समाजामध्ये 4 प्रकारचे लोक दिसले महाराज. 4 प्रकारचा समाज आहे. कोणता कोणता समाज आहे? पहिला प्रकार आहे ब्रह्मचारी, दुसरा प्रकार आहे संन्यासी, तिसरा प्रकार आहे वानप्रस्थी आणि चौथा प्रकार आहे गृहस्थाश्रमी आहे का? तुकोबाराय या 4ही प्रकारच्या समाजाला उपदेश करतात आहे का? पहिला प्रश्न निर्माण होतो शिवाजी महाराज, उपदेश कोणी आणि कुणाला करा? कारण उपदेश करणारे पावला पावलाला आपल्याला पाहायला मिळतात. बरेच जण उपदेश करतात, ज्याला कशातलं काही कळत नाही तो सुद्धा उपदेश करतो महाराज, तो सुद्धा उपदेश करतात. पण ऐका, सर्वांच्या उपदेशाचा परिणाम समाजावर होत नसतो. एखाद्या वेळेला व्यसनमुक्तीवर भाषण चालू असेल बरं का शिष्टीमध्ये दादा, व्यसनमुक्तीवर भाषण चालू आहे, टाळ्यांचा कडकडाट चालू आहे, प्रत्येकाला वाटतं आज आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकावर तालुक्यात पहिल्या क्रमांकाला येणार आहे. टाळ्या वाजू भाषण चालू आहेत. भाषण देणारा भाषण देता, हे बघा दादांनो, दारू चांगली नाही, दारू दुर्गंधी आहे, दारूने धक्के खायचे, दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुंग हो जाती, आपने कमर का दाम खर्च कर, मुंह में मट्टी आती है. टाळ्यांचा कडकडाट, प्रत्येक जण टाळी वाजतं, प्रत्येकाला वाटतं आता आपलं गाव व्यसन मुक्त होणार. पण ऐका, भाषण कुणाचं चालू आहे? मुकुंद काका, ज्याला जास्त झाली त्याच, ज्याला जास्त झाली त्याचं भाषण चालू आहे. इमानदारीने सांगा, यांच्या भाषणाचा परिणाम समाजावर होईल का? होईल का? नाही होणार. का? अरे इथं केवळ उपदेश आहे. केवळ उपदेश असेल तर समाजावर त्याचा परिणाम होत नाही का? साधू संतांच्या उपदेशाचा परिणाम तुमच्या आमच्यावर का होतो? याचं कारण आहे, साधू संतांचा केवळ उपदेश नाही तर उपदेशाच्या पाठीमाग त्यांचं उपासनेचं सामर्थ्य महाराज, उपासना आहे. आणि म्हणून केवळ उपदेश नाही तर उपदेशाच्या पाठीमागे काय? उपासना. उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम. अधिकार तैसा करू उपदेश, चालना है मन तेजी देव, साहेब मुझे दास हाथ जी देव. अधिकार तैसा साहेब मुझे दास तेजी देव, साहेब मुझे दास अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, साहेब मुझे दास त्याची देव, साहेब मुझे दास त्याची देव. अधिकार तैसा करू उपदेश, साहेब मुझे दास त्याची देव, त्याची देव, त्याची देव. अधिकार तैसा करू उपदेश, साहेब मुझे दास त्याची देव, त्याची देव, त्याची देव. जसा ज्याचा अधिकार असेल तसा तुकोबारायांनी उपदेश केला. एकच उपदेश सर्वांना नाही. जसा पेलेल, जसा झापेल तसा उपदेश आहे. नाहीतर मुंगीवरी भार गजाचे पालनन घाली तातो कोण कार्य सिद्धी. मुंगीला जेवढं वज उचलतं तेवढंच द्यावं लागतं. बरोबर आहे का नाही शिंदे साहेब? मुंगी केवढी? मुंगी किती किलोची? 3.5 का 4? 3.5. हो, 3.5 किलोची मुंगी नाही. बरं, मुंगीला वज किती उचलतं? 1 का 1.5 किलो? 1.5 किलो. काय उचलला? हो, अरे मुंगीला जर आपण हत्ती उचलायला दिला तर जमेल का तिला? नाही जमणार.
जेवढं उचलतं तेवढं द्यावं लागतं. म्हणून समाजाला जसा अधिकार तसा उपदेश करावा लागतात. म्हणून तुकोबाराय पहिल्यांदा उपदेश करतात. ऐका, तुकोबारायांना पहिल्यांदा समाजामध्ये ब्रह्मचारी दिसलाय का? ब्रह्मचारी आहे. तुम्ही कोण आहात? कोण आहात? लग्न झाले? एकदाही झालं नाही? ज्याचं लग्न झालं नाही ते ब्रह्मचारी असतात. तुम्ही कोण आहात? म्हणले आम्ही ब्रह्मचारीत महाराज. तुकोबाराय म्हणतात मग ब्रह्मचारी आहात ना, मग ब्रह्मचार्याने जन्मभर फक्त अभ्यास करायचा आहे. काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. ब्रह्मचार्याने जन्मभर फक्त अक्षराची घोकमपट्टी करायची महाराज. घोकमपट्टी करायची आहे का? ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे आश्रमी विचार षटकर्मी हो. ब्रह्मचर्य धर्म आहेत. ब्रह्मचार्याने अभ्यास करायचा आहे. ऐका, अरे मधुकरी मागण्याचा अधिकार कुणाला दिलाय? प्रापंचिकाची भाकरी खाण्याचा अधिकार कुणाला दिलाय? प्रापंचिकाची भाकरी खाण्याचा अधिकार शास्त्रांनी फक्त महाराज दोघांना दिलाय. कुणा कुणाला? कुण्या कुण्या दोघाला? म्हणा शिवराज गुरुजीला रोहिदास महाराज. आमच्या दोघाला नाही हो. शास्त्रांनी प्रापंचिकाची भाकरी खाण्याचा अधिकार फक्त दोघांना दिला. एक ब्रह्मचारी आणि दुसरा संन्यासी. दोघांनी प्रापंचिकाची भाकरी खायची. पण ती भाकरी खात असताना ती भाकरी अभ्यास करून पचवायची आहे. अभ्यास करून पचवायची. भाकरी खाऊन जर आळंदीला झोपा काढल्या अभिमन्यू महाराज, तर ती भाकरी गावाकडे आल्यानंतर पोट फाडून बाहेर येते. पोट फाडून बाहेर येते. एवढी सोपी नाही महाराज. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून शेतकरी महाराज भाकरी कमवत असतो. त्याची भाकरी झोपा काढून पचवायची एवढी सोपी नाही. मग संसार का टुकड़ा अंगुल अंगुल डाल, अभ्यास करे तो पचे नहीं तो फाड़ निकले यार. ती भाकरी रोगाच्या रूपात येते महाराज. कशाच्या रूपात? रोगाच्या. तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे हो. येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे. तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे. म्हणे पापे येती रोगाची रूपे. ती भाकरी झोपा काढून महाराज आळंदीमध्ये नुसत्या झोपा काढल्या खाऊन, तर ती रोगाच्या रूपात येते. कशाच्या? रोगाच्या. म्हणून भाकरी, प्रापंचिकाची भाकरी संन्याशाने आणि ब्रह्मचार्याने काय करून पचवायची आहे? हा अभिमन्यू मधुकरी होती का? नव्हती. मग काय काळजी करू नको, तू घेऊ नको. मधुकरी खाण्याचा अधिकार. मला आनंद वाटला ह्या वर्षी एवढी तरुण मंडळी तयार झाली भजनामध्ये. दरवर्षी येत ना आता. हा शिमग्या पुरतच चांगलं आहे ना. हे तर ही आमची पिढी आहे. आमची पुढची आहे ती. ब्रह्मचर्याला उपदेश केला, तुम्ही अभ्यास करा. म्हणले महाराज काय, आम्ही संन्यासी आहोत, मग आम्हाला काय उपदेश आहे? तो कोबरा म्हणतात तुम्ही संन्यासी आहात ना, संन्याशांनी जन्मभर त्यागी जीवन जगायचे. संन्यासी तो त्याग संकल्पाचा, संन्यासी तो त्याग संकल्पाचा, संन्यास तो त्याग संकल्पाचा, संन्यास तो त्याग संकल्पाचा. हे वानप्रस्थी कधी संयोगी वियोग, वानप्रस्थी कधी संयोगी वियोग, वानप्रस्थी कधी संयोगी वियोग, वानप्रस्थ कधी
आजचं कीर्तन फक्त लक्षपूर्वक ऐका. हो, आज बाकीचं काही सांगणार नाही वसुंधराव तुम्हाला. आज अभंगाच्या बाहेर जाणार नाही. आवडू अथवा न आवडू आता, बरोबर आहे का नाही? कीर्तन कशावर करायचं असते? हा, अभंग. नाहीतर पुन्हा आम्ही गेलो मारुतीराव महाराज म्हणतील सगळ्यालाच, काय रे आज रोहिदासनं अभंग घेतला, मग रोहिदास नदीनं अभंग वड्यानं होता. असं होऊ नये, पण अभंगाच्या बाहेर बोलणार नाही. आता काय काय म्हणतात ना, महाराज नदीनं अभंग वड्यानं, तसं होणार नाही. काळजीच करू नका. आता संन्यास तो त्याग संकल्पाचा आहे का? संन्याशाने जन्मभर त्यागी जीवन जगायचे. किती त्यागी जीवन जगावं, किती त्यागी आहे का? एक संन्यासी गंगेचं स्नान करून घराकडे निघाला. वाटेमध्ये त्याला 1 रुपया दिसला. तो संन्यासी त्या रुपयाजवळ आला. तो रुपया हातात घेतला आणि येणारा जाणारा विचारत होता, का हो रुपया तुमचा आहे का? रुपया तुमचा, रुपया तुमचा. कोणी हो म्हणत नव्हतं. तो रुपया त्या संन्याशाने उचलून आपल्या घरी जरी नेला तरी त्या संन्याशाचा संन्यास धर्म बुडाला. संन्यास धर्म बुडाला. पुन्हा त्याला संन्यास धर्मामध्ये राहायचे असेल तर त्या रुपयाचा त्याग करून 3 दिवसाचा उपवास करावा लागतो. तेव्हा संन्यास धर्मामध्ये त्याला राहता येतं. महाराज द्रव्य त्याग पूर्वक 3 दिवस उपवास सांगितला, तेव्हा संन्यास धर्मामध्ये राहता येतं. एवढा सोपा आश्रम नाही महाराज. अरे संन्यासी कुणाला म्हणायचं? भगवी वस्त्र धारण केले म्हणजे संन्यासी झाला असं नाही. त्यागाने संन्यासी शोभून दिसतोय का? वैभव आहे, पण त्या वैभवाचा त्याग करून जंगलामध्ये जाऊन बसतो, त्याला संन्यासी म्हणतात. विठाल वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. आता ना मोतीराम महाराजांनी प्रमाण दिलेच. वानप्रस्थी, वानप्रस्थ्याने संयोगी वियोगी जीवन जगायचं असते रामदास भाऊ. संयोगी वियोगी. आता हे आश्रम तुम्हाला एवढं सोपा कळणार नाही. तुम्हाला कळण्यासाठी दाखला देतो. दाखला बैल बाजारातला भाऊ, दाखला. दाखला कशासाठी देतात? पटण्यासाठी, बरोबर आहे का नाही? खात्री, खात्री आहे. दाखला देतो महाभारतातला. महाभारतामध्ये मोतीराम महाराज जेव्हा किंदम ऋषी आपल्या पत्नी सोबत हरणाच्या वेशामध्ये जंगलामध्ये प्रणय क्रीडा करत होते, आपल्या पत्नी सोबत हरणाच्या वेशामध्ये प्रणय क्रीडा करत असताना शिकारीला गेला पंडूराजा. पंडूराजा शिकारीला गेला. पंडूराजाने बाण मारला. बाण लागला तो हरणाच्या वेशातल्या किंदम ऋषीला. किंदम ऋषी जमिनीवर कोसळले. बाण लागलेला आहे. जाग्यावर गतप्राण झाले. पण गतप्राण व्हायच्या आधी पंडूराजाला शाप दिला किंदम ऋषीने. राजा, अरे मी माझ्या पत्नी सोबत जंगलामध्ये प्रणय क्रीडा करत असताना बाण मारलास. मी मरतोय, पण लक्षात ठेव, तुला शाप देऊन मरतो. तू ही तुझ्या पत्नीला स्पर्श केल्याबरोबर जाग्यावर मरून पडशील. शाप दिला. आणि शाप कुणाचा होता? ते ऋषीचा शाप होता. पहिला शाप लागत होता. आता कितीही बोट मोडा, उपयोग होत नाही. मला तर रोज महाराज 100 माणसं शाप देत असतील. याचं नाही नाठवा म्हणत असतील. काही काही जणाला रामदास भाऊ आमचं व्हॉट्सअप स्टेटस बघून सुद्धा डोकं उठले काही काही जण. बरोबर आहे का नाही? हे म्हणतात हे रोज इकडं तिकडं मुंबई पुणे सातारा कसं काय फिरायले, आम्ही अजून गंगाखेडच्या बाहेर जाईन. अरे ते प्रारब्ध आहे दादा, प्रारब्ध आहे. म्हणून गाडीवर मी नाव टाकणार आहे. आता इतके दिवस नव्हतं नाव गुरुजी, आता नाव टाकायचे मला. हो हो, जलने वाले की दुआ नाही, काय जळणारे पाहिजेत. काय चालू आहे आपलं? हा, कीर्तन. वा, पंडूराजाला शाप दिला. योग असा तिकडनं मादरी पाण्याचा माठ डोक्यावर घेऊन आली. पंडूराजाने स्पर्श केला आणि पंडूराजा जाग्यावर गतप्राण झालाय का? गतप्राण झाला. अरे म्हणून दुर्योधनाने तो मुद्दा भगवंताजवळ उपस्थित केला होता. ज्यावेळेस जगाचा मालक दुर्योधनाकडे बाबा मध्यस्थी करायला गेला होता. कुणाची मध्यस्थी? मुकुंद काका युद्धाच्या आधीची. आता आमचे पारायणवाले बरं मधुकर, हा मधुकर, मला वाटतं यांचं मुकपाठ झाली असेल ज्ञानेश्वरी सगळी. एवढं पाठ आहे. ओ, कशासाठी गेला होता मालक?
मालक म्हणले बापू आजच येऊन बसलोय, जाईन पुन्हा. नाही का रोजच आहेत का? ते म्हणले रोहिदास महाराज नाहीत म्हणून मी माझी हाजरी. ओ पंडू राजा, गतप्राण झाल्यानंतर भगवंतांना दुर्योधनाने मुद्दा उपस्थित केला. भगवंत म्हणाले, हे बघ दुर्योधना, अरे भांडणाने कुणाचं बरं झालंय? भांडणात काय पडलंय? आणि भांडणं कुणासोबत करतोय तू? तुझ्या सख्या चुलत भावासोबत भांडणं करतोय. अरे भांडणं हे इस्टेटीसाठी आहेत ना, मग एक काम कर, थोडी थोडी इस्टेट वाटून घ्या, भांडणं होणार नाहीत. अरे माझ्या पांडवाला 5 गाव बक्षीस दे, फक्त 5 गाव. दुर्योधन म्हणाला, देवा 5 गावच काय, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही. म्हणजे का देणार नाही देवा? ते पांडव असते तर त्यांना मी दिलंही असतं. पण पहिला मुद्दा आहे, दुर्योधन म्हणला हे पांडव नाही देवा, म्हणजे शक्य नाही. मी सांगतो म्हणे, पटवून देतो. का? अरे माझ्या चुलत्याला शाप आहे म्हणे किंदम ऋषीचा. कोणता शाप आहे? पत्नीला स्पर्श केल्याबरोबर मरून पडशील. मग देवा, माझ्या चुलत्याला जर असा शाप असेल तर माझ्या चुलत्यापासून हे पांडव कसे होऊ शकतील रे? कसे होऊ शकतील सांग? देव म्हणले, मग झाले कसे सांगतो म्हणला मी, तुला माहित नाही देवा. अरे 3 मंत्र जपले कुंतीनं, 2 मंत्र माद्रीनं जपले. 3 मंत्र जपले कुंतीनं म्हणून तिला 3 झाले आणि माद्रीला 2 झाले. कुंतीपासून झालेले धर्म, भीम आणि अर्जुन, आणि माद्रीपासून झालेले नकुल सहदेव. देवा, कुंतीपासून झालेले कोणतेही आहेत आणि माद्रीपासून झालेले माद्री आहेत, हे पांडव नाहीत. कुंतीपासून झालेल्यांनी त्यांच्या मामाला कुंतीभोज राजाला इस्टेटीचा वाटा मागावा आणि माद्रीपासून झालेल्यांनी मदराज शेल्याला इस्टेटीचा वाटा मागावा. देवा, इथं इस्टेटीचा वाटा मागण्याचा त्यांचा अधिकार उरत नाही. कारण हा आश्रम पंडूराजाला सांभाळता आला नाही. म्हणून वानप्रस्थानी कसं जगायचंय? संयोगी वियोगी जीवन जगायचंय. म्हणले महाराज ठीक आहे. म्हणले आता आम्ही राहिलो. म्हणले तुम्ही कोण आहात? म्हणले आम्ही प्रापंचिक आहोत. म्हणजे आम्ही कोण आहेत? कोण आहेत सांगा ना आता. आपण म्हणतात मी ड्रायव्हर आहे. प्रापंचिक, अरे संसारिक आहोत. मग काय करता? अहो संसारामध्ये आम्ही रात्री झोपल्यानंतर सकाळी उठल्यापासून पुन्हा रात्री झोपेपर्यंत आमच्या माग संसारामधले एक काम नाही तर किती काम आहेत? हजारो काम आहेत. हजारो काम आहेत. म्हणजे ठीक आहे, हजारो कामं असले तरी आमचं म्हणणं नाही. आणि कुठल्या संतांना असं सांगितलं नाही रामदास भाऊ, कीर्तन झाल्यानंतर घरी जा, घरावर रॉकेल होता, लेकर विहिरीत ढकला, तुम्ही लंगोट लावा आणि हिमालयाकडे जा, असं कोणी सांगितले का? सांगितले? उलट संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे. संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी संसारी असावे आसुनी नसावे. मुकुंद काका, ही ताकद आहे महाराज परमार्थाची. सकाळी तुम्ही फोन केला, मला बोलता येत नव्हतं. मला म्हणले पण महाराज कशाला त्याच्या त्या गावला? म्हणलं काय झालं? तुम्हाला बोलताच नाही तर तिथं काय बोलणार? मला तिथं गेल्यावर कळा बघा ना कसं होतं. ही शिदुरी यांची रात्री सांगितलं तसं आहे का? हो. काय चालू आहे आपलं? म्हणा कीर्तन चालू आहे. अरे कुठल्या साधू संतांनी असं सांगितलं नाही.
घर पेटवा, लेकर विरी ढकला, तुम्ही लंगोट लावा आणि हिमालयाकडे जा. उलट साधू संतांचा आग्रह काय? सुखी करावा संसार, न संडावे दोन्ही वार. ओ दया क्षमा खर सोजवित येतिला. अरे अलंकापूरचे ब्रह्मचारी महात्मे सोनी संसारी जिव्हे वेगुकरी. सोनी संसारी जिव्हे वेगुकरी. सोनी संसारी जिव्हे वेगुकरी. संसारी जिव्हे वेगुकरी. वेदशास्त्र उभारी पाह्या, वेदशास्त्र उभारी पाह्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. गुरुजी मला पण वाटलं होतं आज यशला घेऊन यावं. हो. मला काय माहिती तुमचं कॅलेंडर संघ आहे म्हणून. हो. ओ आसोनी संसारी जुहे वेगुकारी. वेदशास्त्र उभारी बाहे सदा, वेदशास्त्र उभारी बाहे सदा. प्रपंच करा. कुठल्या संतांनी सांगितलं नाही प्रपंच करू नका, करा, पण प्रपंचामध्ये राहून काय करा? काय करा? गांजा वडा, भजन करा. अरे ऐका, या चारही आश्रमामध्ये सर्वात श्रेष्ठ आश्रम जर कोणता असेल तर त्याचं नाव गृहस्थ आश्रम आहे. गृहस्थ आश्रम आहे. कोणी कितीही पडाया मारू दे मोतीराम महाराज, आम्ही महात्मे आहोत, आम्ही संन्यासी आहोत, आम्ही वैराग्य अमुक तमुक कोणी आहोत असू द्या, पण कितीही बड्या मारल्या तरी तो ग्रस्त आश्रमियापेक्षा कांबळे महाराज श्रेष्ठ असू शकत नाही. बरोबर आहे का नाही? ऐका, अरे एका नामधारकापेक्षाही एकदा संसारामध्ये राहून एकदा दिवसामध्ये भगवंताचं श्रद्धेनं नाव घेणारा ग्रस्त आश्रमी श्रेष्ठ ठरतो महाराज, नामधारकापेक्षा. लक्ष इकडे द्या, सांगतो, पटून देतो. सुंदर बर का सिस्टीम, जोरदार. तुम्हाला आजच्या कीर्तनासाठी 100 पैकी 250 मार्क आहेत. तुम्हाला 100 पैकी 250 मार्क. त्या बिचाऱ्याला आवडही तशीच आहे. भाऊची जावायचीच आहे ना. नाही ते चलवणार ते हे आहे आपली मेहराज. हो ना. नाही नाही, आज कोणता वार आहे? नाही नाही, शुक्रवार आहे. मोतीराम कळाला आमच्या. आपल्या का माणसाला मला कुठं जायचंय? गंगाखेडला जायचंय? नाही नाही म्हणलं, मग गंगाखेडला जायचंय. हो, काय चालू आहे आपलं पाटील? हा, एका नामधारकापेक्षाही एक संसारिक एकदा नाव घेणारा श्रेष्ठ ठरतो. कसा श्रेष्ठ ठरतो सांगतो, लक्षात द्या. सर्वात श्रेष्ठ नामधारक जर कोण असेल तर त्याचं नाव भगवंताच्या यादीमध्ये पहिला नामधारक आहे, त्याचं नाव नारद आहे. कोण आहे? नारद. भगवंताचं 24 तास भजन करतो नारद. पण त्या नारदाला एकदा अभिमान झाला. नारदाला अभिमान झाला. नारदजी म्हणाले, देवा म्हणले काय माझ्यासारखा श्रेष्ठ नामधारक आहे का म्हणे कोणी? देव म्हणले, नारदा मला सगळं चालतं, माहिती आहे तुला, मला एकच गोष्ट चालत नाही. कोणती? हा, तिळ भर जरी होय अभिमान, तिळ भर जरी होय अभिमान. मेरुत समान भारत, मेरुत समान भारत देवा, मेरुत समान भारत देवा, देवा भारत देवा, देवा भारत देवा, देवा मेरू तो समान भार देवा. देव म्हणले मला सर्व चालतं पण अभिमान नाही, आणि तुला अभिमान झालाय.
म्हणले देवा माझ्यासारखा नामधारक आहे का? देव म्हणले आहे. म्हणले कुठं आहे? म्हणले चाकूर तालुक्यात. चाकूर तालुक्यात? म्हणले हो. गाव? तिवटगाळ. म्हणले कोण आहे? म्हणले अमुक अमुक. माझ्यापेक्षा श्रेष्ठ? हो म्हणले तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणले हो. पटत नसेल तर जाऊन बघ म्हणले, विचारपूस कर. नारदजी वरून खाली आले माऊली. कुठं आले? तिवटगाळला. म्हणले अमुक अमुक. म्हणले काय समोरच घर आहे. म्हणले हो तुम्ही नामधारक आहात? म्हणजे नामधारक काय असते? तुम्ही देवाचं नाव किती वेळा घेता दिवसात? ते मला देवाच्या नावाचा आपला काही संबंध नाही म्हणला. एकदा आंघोळ झाल्यानंतर तुळशीला पाणी घालताना एकदा घेतो दिवसात. किती वेळा? एकदा. नारदजीला राग आला. नारदजी देवाकडे गेले. देवाला म्हणले देवा काय कधीपासून सुरू केलं म्हणले तू हे? म्हणले काय? वशिल्यानं नाव घेणं. म्हणजे काय झालं? अरे वशिलेबाजी कधीपासून सुरू केली? मी जाऊन आलो म्हणे. त्याला विचारलं. तो म्हणतोय 24 तासात एकदा देवाचं नाव घेतो. देवा मी 24 तासात एक क्षणही शांत बसत नाही, तरी सुद्धा तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ त्याला ठरवतो. देव म्हणले नारदा तरी सुद्धा तुझ्यापेक्षा श्रेष्ठ तो आहे. म्हणजे शक्य नाही. नारदाला सांगितलं देवाने एक काम कर. म्हणजे काय करू? पुन्हा जाय म्हणले. कुठं? कुठं? तिवटगाळला. म्हणजे काय करायचं? काय नाही. म्हणजे काम कर. म्हणजे काय करू? त्या गावाला प्रदक्षिणा करून ये म्हणले नारदा. नारदजी निघाले. देव म्हणले थांब म्हणले तेवढी घाई करू नको. म्हणजे मग प्रदक्षिणा करत असताना माझी एक आट आहे. म्हणजे कोणती आट आहे? त्या गावाला प्रदक्षिणा करत असताना तुझ्या हातावर मी तेलानं भरलेली वाटी देणार आहे. ती वाटी हातावर घ्यायची नारदा. त्या गावाला प्रदक्षिणा करायची. पण प्रदक्षिणा करत असताना वाटीतला एक थेंबही सांडता का म्हणाय. थेंब जरी सांडला तरी तो श्रेष्ठ आहे का? नारदाने वाटी हिसकावून घेतली आणि सकाळी 7 वाजता तिवटगाळला प्रदक्षिणाला लागला नारदजी. इमानदारीने सांगा या गावची प्रदक्षिणा करण्यासाठी कमीत कमीत कालावधी किती लागेल? अर्धा तास भरपूर झाला. पण नारदजी मोतीराम महाराज सकाळी 7 वाजता लागले होते आणि प्रदक्षिणा आटपून देवाकडे गेले तेव्हा घड्याळीमध्ये 2:30 वाजले होते. किती वाजले होते? 2:30. देवा म्हणे आलो प्रदक्षिणा करून एक थेंब सांडू द्यायला नाही. देव म्हणे आलात? म्हणजे हो. म्हणजे किती वाजता लागला होता? म्हणला 7:30 वाजता. म्हणजे आता किती वाजले? 2:30 वाजले. म्हणजे किती तास प्रदक्षिणा झाली? किती तास झाली? 7 तास. 7 तास प्रदक्षिणा झाली बरं का. देव म्हणले मग नारदा खरं सांग म्हणले या 7 तासामध्ये तू माझं भजन किती वेळा घेतलंस? या 7 तासात माझं नाव किती वेळा घेतलंस? नारद मला देवा तुझं नाव होय विसरलो म्हणला. म्हणजे का? अरे वाटी होती ना हाता. देव म्हणले नारद्या एवढी तेलानं वाटी भरलेली तुझ्या हातावर दिली तर 7 तासात मला विसरला. अरे एवढी प्रपंचाची पाटी त्याच्या पाठीवर असून सुद्धा तो ग्रहस्थ माझं दिवसात एकदा श्रद्धेनं नाव घेतो म्हणून तो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो. महाराज आहे का? विठाला म्हणून संसार करा. संसारामध्ये राहून तुमचे कामही करा. पण काम करत असताना उद्यापासून आमचं एक काम करायचंय. कोणतं काम करायचे मोतीराम महाराज? कामामध्ये काम काही मना राम राम. कामामध्ये काम होईल दुखाने जाईल भव सुख होईल दुखाने. कामामध्ये काम काही मना राम राम होईल दुखाने जाईल भव सम सुख होईल दुखाने. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम राम राम जाईल भव सम सुख होईल दुखाचे. जाईल भव सम सुख होईल दुखाचे. होईल दुखाचे होईल दुखाचे. काही म्हणा राम राम के दर से खुदा. काही म्हणा पण आपलं गाव भाग्यवान आहे महाराज. नाहीतर हे कालावधी सध्या मारुती महाराज टाळ करायला सुद्धा आमच्याकडे 1000 रुपये रोज आहे. किती?
टाळकऱ्याला सुद्धा आणि वसंतराव म्हणते तुम्ही लई पैसे करायला. तुम्हाला काय माहिती आमच्याकडे काय चालू आहे. टाळकऱ्याला 1000 रुपये. मुकुंद काका खोट आहे का? हा आमचं ड्रायव्हर सुद्धा 1000 रुपये रोज कमी ते. आणि वसंतराव म्हणते तुम्ही पैसा करायला. हा सप्त्याला मग कळन. आमच्याकडे काल परवा एक माणूस आहे, त्याला म्हणलं काल परवा 30,000 लोक जेवले. ती टोपी काढून लोक खाजू लागले. मला 30,000 लोक जेवलेच कसे असतील बापू. मला पाणीच कुठून आलंस मी धार केडून. काही विचार कर. पण आपलं गाव भाग्यवान आहे. आपल्या गावाला जवळपास 15 वर्षापासून ही सगळी मंडळी महाराज दरवर्षी कोणी ना कोणी बदलून असते. नशीबवान आहेत, नाहीतर हे मिळत नाहीत महाराज. सप्ताह करणारे भरपूर आहेत, पण त्याला टाळकरी वेळेवर मिळत नाहीत. गाणारे मिळत नाहीत. गाणारे मिळाले ते त्यांना प्रमाण पाठ नसतंय. बरेच महाराज इकडे पलीकडे त्या दिवशी गेलो तुम्ही त्या मावळमध्ये गुरुजी महादेवाचं कीर्तन होतं तिथं. तुम्ही बघितलं होतं ना. ते पाठीमागे आलं ते मला 3दा विचारून घेतला मला अभंग कोणता आहे. मी त्याला 3दा सांगितलं. पण कसं आहे सुरुवातीला मला ते पहिलं चरण त्याच्या डोक्यात बसायचं, पण उत्तरार्ध हुटकून द्यायचं. मी मस्त सोपी चाल म्हणली, मला अवघड कशाला म्हणायची. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती वाची वदता. त्यानं सुरुवातीचं कडवं पीठ डोक्यात ठेवलं होतं, पण पुढचं उत्तरार्ध हुकलं होतं मोतीराम महाराज. ते मस्त म्हणलं त्यानं. शिव भोळा चक्रवर्ती पुढचं हुटकून गेलं. तुझी माय माझी चुलती आणि तुझी माय मेरा तुझी माय ना रे. तुझे त्याचे पाय माझे चित्ते आहे, पण आपण भाग्यवान आहे. टाळकरी चांगलेत आपल्याला. विठाला अरे तुकोबारांची भाषा आहे महाराजी. अतिशय सोपी करून शिकवली आहे तुम्हा आम्हाला. एवढं सोपं आहे. किती सोपं आहे का? कुठे निघाला तुम्ही? म्हणजे आम्ही लातूरला निघालो. म्हणजे काय काम आहे? म्हणजे 1000 काम आहेत. म्हणजे ठीक आहे तुमचे 1000 काम करा, पण त्या 1000 कामामध्ये येताना आमचं एक काम करा. किती सोपी भाषा आहे. एक काम 30 भाषा तुकोबार आहे. प्रपंचातले 1000 काम करा, पण 1000 कामामध्ये उद्यापासून आमचं एक काम करा. कोणतं काम करायचंय तर काही म्हणा राम राम. किती वेळा राम राम आहे दादा? हा काही म्हणा राम राम. किती वेळा? 2दा. 2दाच का राम राम? एकदा का नाही घेतलं? बरं 3दा का नाही घेतलं? 2दाच का घेतलं? याचं कारण आहे एकही राम जास्त जमत नाही, एक कमी जमत नाही, 2च वेळा लागते राम. त्याचं कारण आहे 2 वेळा का राम. बरं राम म्हणताना पद्धत बघा. राम राम घालताना हात कुठं असले पाहिजे आपले? श्लोक हात कुठं असले पाहिजे? कमर डोक्यावर. दोन्ही हात इथं. इथं का? अरे तो राम इथं आहे. तैसा हृदयामध्ये राम इथं आहे म्हणून 2 वेळा राम. एक वेळा का नाही? एकदा जे राम म्हणतंय ते पुन्हा राम म्हणायच्या भानगडीत पडत नाही. आपल्याला त्याला पत्र्याच्या शेळीमध्ये घेऊन जावं लागतं. ते पुन्हा राम राम म्हणत नाही. बरं एकदा राम नाही, 3दा राम नाही. 3दा राम का नाही? तुम्हाला एखाद्याने 3दा राम राम घालू द्यावर तुम्ही काय म्हणता? राम राम राम. मोतीराम महाराज म्हणजे महाराज त्याचा वरचा मजला गेलाय. 3दा राम राम म्हणलं तर लोक वेड म्हणतात. एकदाही जमत नाही, 2दाच का? अरे तुझ्यातही राम माझ्यातही राम म्हणून 2 वेळा राम. 2 वेळा राम आहे. तसं मुकुंद काका रामाचे 4 प्रकार सांगितलेत. कधीच सांगितलं होतं का नाही? ऐकलं मग नाही सांगत. सांगितलं होतं का? मग सांगा. पहिला प्रकार मुकुंद काका म्हणले बापू तुमची कथा डोक्यात बसली हो, पण अजून 2-3 वर्षांनी सांगतो पुन्हा. आहे का नाही? 4 प्रकार आहेत रामाचे महाराज. मी सांगितलेले नाहीत. जेव्हा महादेवाला पार्वती मातेने प्रश्न विचारला, म्हणली का हो प्रभू म्हणजे काय झालं? समुद्रातून 14 रत्न बाहेर निघाले, त्यापैकी 20 बाहेर निघालं. कोणतं 20? हल 20. आणि ते तुम्ही प्राशन केलं. म्हणजे हो त्यामुळे तुम्हाला 10 झाला. म्हणजे हो ते 10 शांत होत नव्हता. म्हणजे हो बऱ्याच जणांनी बरेच उपाय सांगितले. काही ना साप थंड असतो म्हणून गळ्यात अडकायला सांगितलं. तुम्ही साप अडकवला, परिणाम झाला नाही.
काहीने भस्म लावायला सांगितलं, भस्म लावलं, परिणाम झाला नाही. काहीने डोक्यावर गंगा घ्यायला सांगितली, परिणाम झाला नाही. काहीने चंद्र डोक्यावर सांगितला, परिणाम झाला नाही. मग तुमचा दाह शांत झाला कशाने? कशाने झाला? तो या नामे शीतळ झाला, तो या नामे शीतळ झाला, तो या नामे शीतळ झाला, तो या नामे शीतळ झाला. हो शिव हळ हळ तापला, शिव हळ हळ तापला, तो या नामे शीतळ झाला, हो तो या नामे शीतळ झाला. हा पुरावा आहे. कशाने शांत झाले? शिव हलाहले तापलान, तो या नामे शीतल झाला. पार्वते, तेव्हा मी माझ्या रामाचं भजन केलं आणि रामाच्या भजनामुळे मी शांत झालो. माझा दाह कशामुळे शांत झाला भाऊ? रामनामाने. पार्वती माता म्हणल्या मला हे खरं वाटत नाही. म्हणजे का खरं वाटत नाही? अहो त्या वेळेला, ज्या वेळेला तुम्ही रामाचं भजन केलं त्या वेळेला तुमचा दाह शांत झाला. त्या वेळेला त्या रामाचा जन्मही नव्हता. हो, जन्म नव्हता. मग जन्म नव्हता तर तुम्ही कोणत्या रामाचं भजन केलं? होय, जन्मल्यानंतर नाव घ्यावं लागेल नाही? आता हेच नाव जन्माच्या आधी होतं का? होय, आधी म्हणत होते श्लोक. आधी श्लोकच माहित नव्हता कुठं होता. जन्मल्यानंतर नाव आहे. अहो रामाचा जन्म नव्हता, तुम्ही कोणत्या रामाचं भजन केलं? त्यावेळेस महादेवाने उत्तर दिलं, पार्वते माझा राम एवढा मर्यादित नाही. माझ्या रामाचे 4 प्रकार आहेत. कोणते कोणते 4 प्रकार आहेत? हो, एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बेटा, एक राम का सभी पसारा, ओ एक राम है जग से न्यारा, एक राम है जग से न्यारा. पार्वते, एक राम दशरथाचा मुलगा आहे, एक राम सर्वात भरून उरला आहे. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक असस तुम्ही. हा एक राम आहे. दुसरा राम जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. हा एक राम आहे. आणि तू विचारतेस ना तुम्ही कोणत्या रामाचं भजन केलं? तो राम म्हणजे एक राम आहे जगसे न्यारा. जगसे न्यारा जो राम आहे त्या रामाचं भजन केलं म्हणजे रामाचे किती प्रकार आहेत? आणि ते राम राम उद्यापासून तुम्ही म्हणायचे. म्हणजे का म्हणायचंय? अरे ते घ्यायचंय. म्हणजे का? ते कसं आहे? सार आहे. नाम कसं आहे? सार आहे. सार असतं ते ग्रहण करायचं असतं ना, आसार टाकून द्यायचं असतं. बरं का दादा? सार ग्रहण करायचं ना, आसार टाकून द्यायचं असतं. जे घ्यायचं त्याला सार म्हणतात, टाकून द्यायचं त्याला आसार म्हणतात. हो, काही काही पदार्थ एकमेकाच्या विरोधात आहेत का नाही? खारकेच्या विरुद्ध बदाम आहे, बदामच्या विरुद्ध आंबा आहे, तिन्हीच्या विरुद्ध पेड आहे. सार आणि आसाराच्या दृष्टीने. हो, खारी खायची झाली, कशी खायची? खारी कशी खायची? फोडून खायची. खारी कशी खायची? कशी खायची खारी? पप्पाने दिली नाही कधी. खारी खायची झाली तर आतला भाग खायचा फोडून, बाहेरचा फेकून द्यायचा, नाही का? मग खारकेचा वरचा खायचा, आतला टाकायचा. वरचा सार आहे, आतला सार आहे. आता खारीक जशी खाल्ली तसा बदाम खायचा का? कसा खायचा बदाम? जोरात बोल, तिकडे बघू नको म्हाताऱ्याकडे. बदाम कसा खायचा? सगळं वा. अरे बदामचा खाल्ला खायचा, आता आतला खायचा, वरचा टाकून द्यायचा आहे. खारकेचा वरचा खायचा, आतला टाकायचा. बदामचा वरचा टाकायचा, आतला खायचा. ना आंब्याचा वरचा खायचा, कातडी हाणायची. अरे आंब्याचा वरचाही टाकायचा आहे, आतली कोय फेकायची, मधला रस टाकायचा. मधला रस सार आहे.
खारकीचा वरचा खायचा आतला टाकायचा, बदामचा वरचा टाकायचा आतला खायचा, आंब्याचा वरचाही टाकायचा आतलाही टाकायचा, मधला टाकायचा आणि पेड्याचा वरचाही टाकायचा आतलाही टाकायचा आणि ढेकळं खायचे का? हा पेड्याचं कसं करायचं? अरे पेड्या संपूर्ण सार आहे, तसं सार काय आहे का दादा? सार फलकट सार सार विठोबा नाम तुझे सार सार विठोबा नाम तुझे सार हो मनुष्य पाणी जपो रसवाला वार 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 सार सार विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार फलकट तो संसार येथे सार भगवंतन. पुन्हा त्या भगवंता म्हणजे सार काय? मोतीराम महाराजांनी उत्तर दिलं, सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं नामच सार असल्यामुळे त्याचं भजन करायचंय. हो, म्हणून उद्यापासून तुम्ही काय म्हणायचे? काय म्हणायचंय? राम राम. आम्ही राम राम म्हणत नाही, लांब लांब वा लांब लांब. 3 वर्ष तेच चू लागलं. माणूस शिंकलं की लांब पडू लागलं, शिंकलं की लांब पडू लागलं, लांब लांब. कारण लोक देवाने मुदामच केलं, हे मुदामच केलं. खरं सांगा रामदास भाऊ, अरे ज्या ज्ञानोबरायने निर्जीव भिंत चालवली महाराज, ज्या ज्ञानोबरायने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, त्या माझ्या ज्ञानोबरायला हा कोरोना चिल्लर होता हो. पण माझ्या ज्ञानोबरायने कोरोना का घालवला नाही? त्याचं कारण आहे माझ्या ज्ञानोबरायलाच घडवायचं होतं. कारण आम्ही देवाला तोंड दाखवायच्या सुद्धा लायकीचे राहिले नव्हतो, म्हणून हा कोरोना आला होता. विठाला सार शेवटी शिल्लक राहतं, त्याला सार म्हणतात. मालक हे गणित सांगतो तुम्हाला, गणित सांगू का? न ग गणित सांगतो बरं. गणितामध्ये शेवटी शिल्लक राहतं त्याला काय म्हणतात? शेवटी शिल्लक राहतं त्याला काय म्हणतात? सारच म्हणतात. म्हणजे गणित सांगतो तुम्हाला, ऐका. कोणत्याही नामाला 4 ने गुणायचं, 4 ने गुणायचं, त्याच्यात 5 मिक्स करायचे, दुप्पट करायचं, 8 न भागायचं, शिल्लक जे राहतं त्याला सार म्हणतात. 2च शिल्लक राहतात. कोणतंही नाव घ्या, कोणत्याही नाम को चतुर्गुणे उसे पंच तत्व मिले, दुगुण करने का काम 8 से भाग लो, नीचे बचे सो राम, नीचे बचे सो राम. कोणतंही नाव घ्या तुम्ही, कोणतंही. कोणतं नाव घ्यायचं सांगा? मोतीराम. किती अक्षर आहेत? 4. 4 ने गुणा, 4 चोक मध्ये 5 मिक्स करा, 16 आणि 5 दुप्पट करा, 8 न भागा, 8 पंचे 40, 42 मधले 40 गेले, उरले किती? म्हणा 17, म्हणा 17 म्हणा. किती उरले? 2च उरतात, आणि 2 उरतात त्याला राम म्हणतात, आणि ते राम म्हणजे सार आहे, आणि ते आपल्याला मुखाने घ्यायचे. तुम्ही म्हणता 4 अक्षराचे, 3 अक्षर घ्या, 3 अक्षर. शिवाजी. कशाला दुसऱ्याचं नाव घ्यायचं? याला राग आई ना पुन्हा. शिवाजी. किती अक्षर आहेत? 3. 3 चोक 12 आणि 5 17 दोन्ही 34. 8 न भागा, 34 मधले 32 गेले, उरले किती? 2च उरतात. जे 2 उरतात त्याला राम म्हणतात, आणि ते राम म्हणजे सार आहे, आणि ते आपल्याला मुखाने घ्यायचंय. म्हणजे ठीक आहे महाराज, उद्यापासून आम्ही प्रपंचातले काम करू. शिवराज गुरुजी तुमचं राम राम म्हणू, पण राम राम म्हणण्यामध्ये काही फायदा असेल ना? खरं सांगा, फायद्याशिवाय माणूस येतं का कुठं? तुम्ही कीर्तनाला कोणता फायदा आहे? हो, अरे मूर्खातलं मूर्ख सुद्धा महाराज त्याला ऊस तोडायचं म्हटलं तरी येत नाही. ते म्हणतं हाजरी सांग. काय सांग? हाजरी सांग म्हणतं. पुन्हा वैद्य हातात घेत. मग फलाशिवाय महाराज मूर्ख सुद्धा प्रवृत्त होत नाही. उद्यापासून तुमचं राम राम म्हणायचंय, तर राम राम म्हणण्यामध्ये आमचा फायदा काय? म्हणजे एकच फायदा आहे. कोणता फायदा आहे? जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम होईल दुःखाचे.
भावाकडे बघायला. ते म्हणाले 4 दिवसापून ह्या बुवा संग राहतो, पण हे आज वेगळंच काहीतरी काढलंय यानं. ती अभंग युट्यूबला पळले होते म्हणून हे आज युट्यूब वाले. काय नाव आहे तुमचं? हा, नामसंकीर्तनच आहे का? नामाचा गजर आहे का? आमचा चांगला गजर करा बरं तुमच्या ह्याच्यावर. हो, नाही तर आमच्या येईन काही जे काही छाटून छाटून टाका बरं व्यवस्थित. तात्या आबा म्हणलेलं सुद्धा टाकू द्या, काय हरकत नाही. चला, काय चालू आहे आपलं? हा, काय चालू आहे? ते गेल्या वर्षी झालं की हो. ओ काही म्हणा, राम राम मध्ये राम राम म्हणण्यात फायदा काय? एकच फायदा आहे. कोणता? जाईल भव श्रम, सुख होईल दुःखाचे. येणं जाणं किती वेळा जन्म गेला याला श्रम म्हणतात. आणि जाईल भव श्रम, सुख होईल दुःखाचे. दुःखाचं सुख होतं तुम्ही राम राम म्हणल्यानं. काय होतंय? संसार कसा आहे आपला? आहे संसार सुखाचा आहे का? कसा आहे? हा, दुःख आहे, दुःख रूप आहे. ओतप्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार आहे महाराज. पण ऐका, ते दुःखाचा संसार असला तरी हो, त्या संसारामध्ये एक सुख आहे. कोणतं? आठवावे पायी विठोबाचे. संसाराली एक सुख आहे, आठवावे पायी विठोबाचे. दुःख रूप असलेला संसार सुखाचा होतो. त्याच्यासाठी तुम्हाला राम राम म्हणावं लागतं. महाराज म्हणले हे आम्हाला पटत नाही. एखादं उदाहरण द्या. उदाहरण देतो ऐका. महाभारतात जाऊन लगेच पुन्हा तिवडगाळमध्ये येऊ. महाभारतामध्ये कौरव पांडवाचं युद्ध झालं. कुणाचं युद्ध झालं? मला दिसलंच नाही ते लवकर. मारुती मामाचा शिष्य आहे ते. कुणाचं युद्ध झालं? कौरव पांडवाचं युद्ध झालं. नायनाट झाला महाराज, नायनाट कौरवांचा. आणि विजय झाला पांडवाचा. का का विजय झाला? ऐका. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. सच बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो बैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच बात कबीर जी की, निंदा मत करना किसी. हे म्हणले आज आपल्या कीर्तनामध्ये सनी देओल आला म्हणून टाळे वाजल्या. गद्दर म्हटलं कसं काय आलं ते इकडं? हो, ते आम्ही कोणाला आणतो? आम्ही शांताबाईला सुद्धा आणतो. आणायचं का? अरे तुम्हाला तर माहितीच आहे की हो, सांगायची काय करायचं. गोड वाटतं म्हणून घेतो. ऐका. चला, काय चालू होतं? ते उद्या येणारच नाही माझ्या कीर्तनाला. अरे कौरव पांडवाचं युद्ध झालं, पराजय झाला महाराज कौरवांचा, विजय झाला पांडवाचा. पाचही भाऊ महाराज आनंदामध्ये, आनंदाला पारावर नाही. एकमेकाच्या गळ्याला बिलगून रडतात. अरे किती वर्षांनी एवढं दुःख भोगून आज आपला थोरला दादा धर्म राजा होतोय. आनंद आवरेना महाराज, आनंद मावेना. पण ऐका, त्या आनंदामध्ये सुद्धा एका गोष्टीचं दुःख होतं त्यांना. एका गोष्टीचं दुःख. कोणतं दुःख होतं? ज्याच्यामुळे आपण हे वैभव प्राप्त करू शकलो, तो जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण आपल्याला उद्या निरोप देणार आहे, आपल्याला सोडून जाणार आहे. आणि म्हणून ते दुःख होतं भगवंताच्या विरहाचं. पाचही भाऊ एकमेकाच्या गळ्याला बिलगून रडत होते, ओक्सा बोक्षी रडायचे. तेव्हा भगवंतांनी पाचही भावंडाला शिवाजी महाराज एकांतात नेलं आणि सांगितलं, धर्म, भीम, नकुल, सहदेव, काय प्रभु देखो, अरे स्टेट का क्या नतीजा होता है आप सब जान चुके हो. स्टेट के लिए 100 कौरव समाप्त हो गए. तो मेरी आपसे यही प्रार्थना है,
स्टेट के लिए भाई भाई में झगड़ा मत करो, प्यार बनाते रहो, कुछ कम ज्यादा हुआ मुझे बुलाओ, मैं आ जाऊंगा. समजूत काढली. रथ सज्ज झाला होता. रथात पाऊल टाकणार तर बाहेर कुंती आता महाराज ओक्सा भोक्षी रडत होती. कुंती आत्या म्हणजे कोण होती? पांडवाची आई आणि भगवंताची आत्या. ओक्सा भोक्षी रडत होती. भगवंताने सांगितलं, हे बघ आत्या, रडू नको, तुझा थोरला मुलगा राजा होतोय, आज प्रसन्न वातावरण आहे, मी द्वारकेला जात आहे, द्वारकेला जाण्याच्या आधी तुला काय मागायचं असेल माग, पण रडू नको, रडू नको, माग, काही नको देवा. अगं माग, माग म्हणतोय. ऐका, त्यावेळेस सर्वांच्या नजरा महाराज कुंतीकडे होत्या. प्रत्येकाला वाटायचं गुरुजी ही काय मागते आता. कुंती मातेनं आपला पदर भगवंताच्या समोर धरला आणि सांगितलं, भगवान कुछ देना चाहते हो? हा बुआ, तो मेरी यही प्रार्थना है. क्या प्रार्थना है माँ? द्वारिका जाने से पहले इस कुंती को पूरी दुनिया का दुख दिलाते जाओ. काय मागितलं? दुःख मागितलं. ओक्सा बोक्षी भगवंत रडायला लागली. मारती मार. आत्या, अगं काय पहिलंच दुःख कमी भोगलंस? अगं डोंगरच्या डोंगर दुःखाचे भोगलेस. तुझे पती मरण पावले, 5 मुलं सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर आली. तुझे 5 मारण्यासाठी गांधारीचे 100 रात्रंदिवस प्रयत्न करत होते. अगं मी साक्षीदार आहे. तुझ्या 5 मुलांना लाक्षा घरात मारण्याचा प्रयत्न केला, 20 बाजून मारण्याचा प्रयत्न केला, भर सभेत तुझ्या सुनेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. अगं दुःखाच्या डोंगरच्या डोंगर भोगलेस. आज मी प्रसन्न झालोय, माग म्हणतोय. काय मागतेस? दुःख मागतेस. तेव्हा कोणतीने सांगितलं, भगवान सच कहूं, हाँ बुआ कहो ना, मैंने रात दिन आपका सुमिरन किया, मैंने रात दिन आपका भजन किया. इसका कारण मैं दुखी थी. कैसी थी? दुखी थी लाला. अगर मैं सुखी बन जाऊंगी लाला तो आपको भूल जाऊंगी. और सुनो लाला, जिस दुख में तुम्हारी याद आती है वो दुख नहीं सुख बन जाता है. यालाच म्हणतात तेने हो ये सर्व संसार सुखाचा, न लगे दुखाचा लेश काही. संसार दुःख रूप आहे, पण त्याच्यात भगवंताचं नाव घेतल्यानंतर सुख आहे. म्हणून दुःखाचा असणारा संसार सुखाचा होतो. त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणायचंय? काही म्हणा, राम राम. म्हणजे महाराज ठीक आहे, राम राम. एक आवाज जोरात. ठोबार कुमाई, ठोबार कुमाई, ठोबार ठोबार कुमाई, ठोबार 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 फक्त मर्दंग वाजव, फक्त मर्दंग. हा जोरात. टाळ टाळ टाळ. हा तर टाळ, फक्त टाळी. वा वा. वाह क्या बात आहे. काय टाळी वाजली हो. मेलेलं कुत्र वळवून टाकाव तुमच्या. जिवंत नाही, मेलेलं. अशी टाळी वाजली. याच्यापेक्षा तिकडे टोल वरली बरी. आणि मर्दानी टाळी वाजली पाहिजे. 2च मर्दंग आहेत. महाराज कसा मर्दंग वाजतंय बघा बरं, कसा वाजतंय. हा जोरा. ए कांबळे महाराज, आता टाळी. हा टाळी. हपा क्या बात आहे. वा 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 वा. सर हे घेतलं ना तुम्ही, हे पुन्हा भेटणार नाही तुम्हाला बरं. हो, हात हात. टाइम आपला संपलाय भाऊ. पूर्ण विराम करायला काही हरकत नाही. हा काय 9 ते 12 आहे. मग मला म्हणावं लागेल वाजली की 12. ए बाबा तसं काही करू नका. आधी छात्र दुखायला बोलून बोलून. टाइम आता माझा 10 मिनिटं 8 मिनिटं राहिलेला आहे. पण काळजी करू नका, 15 मिनिटं घेतो अजून, बस, जास्त काही नको.
मला माहिती आहे मी इथे कितीही बोंबललो तरी मला ओव्हर टाइम काही मिळणार नाही. ते वसंतराव आधीच मागं लागले. आलं तेव्हापासून म्हणाले पैसे पैसे काय करायला. अरे पैशानं काय होतंय ऐका, पैशानं काय होतंय. अपने भी पराये हो जाते हैं, अपने भी पराये हो जाते हैं जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते हैं जब पैसे पास होते हैं. पैसे पास होते हैं. तुम्हाला काय वाटलं? पैसा भगवान नाही, पैसा देव नाही, पण देवापेक्षा कमीही नाही महाराज. देवापेक्षा कमीही नाही पैसा. बरोबर आहे का नाही. मान कुणाला आहे, कुणाला मान आहे. अजिबात पैसा नसतो. लोक धनवंताला सर्व मान्यता आहे जगी 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 सर्व मान्यता आहे जगी धनवंताला सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी धनवंताला सर्व मान्यता आहे जगी प्रत्येकाला वाटले विराट कोहली टे मी कोण. विराट कोहली. मोतीराम महाराज म्हणतात मी विराट कोहली. शिवाजी महाराज हा कोण. धोनी. आणि तुम्ही हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या का साधा आहे काय महाराज. हो ते पण क्रिकेट जिंकतोय कधी कधी. तुम्ही दोघं सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर काही तर नाही नंबर आहे काय. चला म्हणजे महाराज अहो आम्ही राम राम नाही म्हटलं तर आमचं काय नळड आहे का. राम राम नाही म्हटलं तर काय नळड. महाराज म्हणतात आता काही नळड नाही, पण एक दिवस प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे. माणूस गरीब असो अथवा श्रीमंत असो, अरे महात्मा असो का गृहस्थी असो, प्रत्येकाच्या जीवनात एक वेळ येते महाराज. कोणती वेळ. कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळी. 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 राहाती चिरारी राधा पेरे सके राधा पेरे सके. कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळी. राहाती चिरारी राधा पेरे सके. प्रत्येकाच्या जीवनात वेळ होती मला. त्याला म्हणतात प्राणाचं प्रयाण. काय म्हणतात. प्राणाचं प्रयाण. प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाला जावं लागतं का नाही. कुणी असो, लहान असो का मोठं, जावं लागतं का नाही. हो प्रत्येकाला कुणी असो. पीर मर गए पैगंबर मर गए हाकिम रोगी. जपी तपी संन्यास मर गए जिंदा जोगी. प्रत्येकाला जावं लागतं तेव्हा पश्चाताप होतो. कशाचा ऐका. अरे ज्याच्यासाठी मी एवढं केलं महाराज त्याच्यातलं कोणीही सोबत येत नाही. येतं का सोबत. नाही येत महाराज. अरे जिच्यासाठी तुम्ही भावाचा, बहिणीचा, बापाचा, माईचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा त्याग केला, कुणासाठी. अनुभवाचे बोल आहेत. हो ती कळाली का. ती कुणाला म्हणतात. ती कुणाला म्हणतात त्याला माहित नाही. ती बरं जाऊ द्या. हा ती कुणाला म्हणतात खरं सांग भैया. ती कुणाला म्हणतात. शिक्षकाचा पोरगा तू घ्यायचं नाही. कोणाचा कोणाला म्हणतात. ती आली नाही. कोणाला. मैत्रिणीला. बायकोला. हा बघा हे राईट आहे.
ती कोणाला म्हणतात बायकोला. अरे जिच्यासाठी तुम्ही सर्वांचा त्याग केला ती तुमची लाडाची लाडाची लाडाची. हो किती लाडाची महाराज. ती म्हणते हिच्याशिवाय करमतच नाही. हो काल परवा गाणं सुद्धा निघालं एक. कोणतं? अग बाय 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 बाय. हो अरे कितीही लाडाची असू द्या दादांनो, पण लक्षात ठेवा ती शेवटच्या वेळेला सोबत येत नाही का. शेवटच्या वेळेला येत नाही. ती कुठपर्यंत आहे का. देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी, मी जळत तसे स्मशानी अग्निसवेकला. येत नाही का. म्हणजे महाराज नसेल येत पण मित्र तरी येतील ना माझे. मित्रही येत नाहीत का. मित्र आले गोत्र आले ती तव स्मशानी परतले, सेकिटा कोनिया गेले मज लागी एकला. कोण येते कुठपर्यंत ऐका. तेव्हा पश्चाताप होतो प्रत्येकाला. ऐका देवा अरे यांच्यासाठी काय काय नाही केलं मी. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली. रात्र रात्र नदीच्या काठाला येड्या बाबळीच्या बुडाला लोखंडी डब्याला जाळ घातला. कशाला. मुकुंद काका याला म्हणतात करू नये तो केला व्यापार. कशासाठी. वाहिला भार कुटुंबाचा. अरे यांच्यासाठी एवढं केलं त्यातलं कुणी शेवटच्या वेळेला उपयोगाला आलं नाही म्हणून पश्चाताप होतो. म्हणून जे काही करायचंय या जन्मात करायचंय. केले होते याची जल्दी, केले होते याची जल्दी, केले होते याची जल्दी, केले होते याची जल्दी. अब के मिठो बचनामी, अब के मिठो बचाना में, अब के मिठो बचाना में, तू कमले बंदी करो हुईला अंधकारी राधा प्रयाना तेरी हो रहा भाती दिलारी राधा पोरे कटोरे. खरं सांगा सुधाकर महाराज काहीतरी येते का सोबत. 100 एकर जमीन आहे म्हणजे अर्धा गुंठा तरी येते का. हा तुमचं काय महाराज. रावणाला किती होती शेती. रावणाची संपत्ती आहे का. अरे रावणाची एकट्याची संपत्ती 5 लाख घर दगडाची होती, 7 लाख घर विटांची होती, 1 कोटी घर काशाची. मालक 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची शुद्ध कांचनाची गणपत. 7 कोटी घर होती. कशाची. सोन्याची. आता सोन्याला किती भाव आहे. 53 आना. किती ग्रामला. 10 ग्रामला किती मोजावं लागतात. 53,000. विचार करा रावणाची 7 कोटी घरे निस्त्या सोन्याची होती. किती श्रीमंत असेल कांबळे महाराज ते. लावा गणित लावा किती असेल. तुमचंच काय महाराज अख्ख्या चाकूर तालुका जरी गणित करायला बसला तर मेंदू बंद पडतील एवढी संपत्ती होती. मेंदू तरी सोबत गेली का नाही. अरे तुम्ही जन्मभर धंदन करा दादा, धंदन कितीही धंदन करा तरी तुम्ही गेल्यानंतर तुमच्या 10व्याच्या गोड जेवणाच्या पत्रिकामध्ये तुमचा मुलगा धन शब्द लिहित नाही तर धनाच्या पाठीमागे एक शब्द टाकतो त्याचं नाव निधन. काय नाव आहे. निधन. आणि ती इस्टेट तुमच्या कामाला नाही पाठीमागच्या. तुमच्या काही कामाला येत नाही महाराज. मी सांगत नाही का. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. माणूस कसा आलाय. खाली हातानं खाली. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला.
आलाय माणूस? अरे बोलता का? कसा आलाय? रिकामा उघडा आलाय, उघडा. आणि जाताना कसा जाणार आहे? उघडाच. अरे जे जातय ते सुद्धा लोक जाऊ देत नाहीत. घरचे जाऊ देतात का? जाऊ देत नाहीत. वेळ लई व्हायला पण काय करावं आता? जाऊ देत नाहीत. म्हातारं मेलं, ओ म्हातारं मेलं, म्हातारं मेलं. कानात बिग बाळी तशीच, बिग बाळी तशीच. म्हाताऱ्याला रामदास भाऊ आंघोळीला बाहेर काढलं. म्हातारीचं लक्ष गेलं. म्हातारा तर गेलं म्हणे, पण जाता जाता 20,000चं वाटोळं करायला बिग बाळी घेऊन चालले. बरं काढा म्हणाव तर गावातले लोक म्हणतील म्हातारे सोन्यासारखं माणूस मेलं तुला बिग बाळीत पडलं. म्हातारीने विचार केला काहीही झालं तरी गुरुजी ओ बिग बाळी जाऊ द्यायची नाही सोबत. म्हातारीने महाराज एक युक्ती केली. म्हाताऱ्याच्या पायाजवळ येऊन बसली, दोन्ही पाय हातात धरले. म्हातारीने रडायला सुरुवात केली. बाबा कसा पाया जोडा सोबत होता बाबा. लोकांचं लक्ष पायाकडे गेलं ना. ओ कसा पाया जोडा सोबत होता. म्हातारीकडे लक्ष गेलं माणसाचं. म्हातारीला वाटलं बघा आता रेंज आली, लोक आपल्याकडे बघायला लागले. पायाकडे बघितलं. पुन्हा म्हातारीने वर्णन वर केलं. टेरिकॉटच्या धोत्राशिवाय नेसला नाही. वर वर्णन गेलं. लोकांच्या नजरा वर गेल्या. पुन्हा वर गेली. नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. हो चांदीच्या कदवड्याशिवाय घातला नाही. लोकांचं वर्णन वरवर. गळ्यात कशी साखळी सोबत होती बाबा. आणि शेवटच्याला शेडच्या मध्ये म्हणली अजूनही तुमच्या कानात. लोकांच्या नगरात लोक म्हणले अरे बिग बाळी चालली घ्या काढून. अरे जाती पण तीही जाऊ देत नाही का? भूषण ये घेती काढून ये मची हाती बांधोनिया देती. भूषण हे घेती काढून जे काही कमवलंय मला ते आपल्यासाठी नाही का? जे काही करायचं या जन्मात करायचंय का? अरे पुढचे सर्व जन्म नष्ट करण्याचं सामर्थ्य फक्त मनुष्य जन्मात आहे. कोणत्या जन्मात आहे? हो. आणि जन्म कशामुळे? जन्म कशामुळे? अरे जन्म आपला कर्म शिल्लक राहिल्यामुळे. कर्म शिल्लक राहिला म्हणून जन्म आहे. आणि जन्मामुळे हे सर्व दुःख आहे का नाही? मग आपल्याला जन्म नाहीसा करायचा असेल तर काय करावं लागलं? आधी आपलं कर्म शिल्लक ठेवायची गरज नाही. मग कर्म जळतं कशाने? तुकोबराय म्हणतात अवघे विठोबाच्या नावेन तुका म्हणे कर्मे जाळून या तर ती. विठोबाच्या नावाने कर्म जळते रामदास भाऊ. कशानं? मुंडकं हालू नका, उगा काही बी हो म्हणू नका. विठोबाच्या नावाने कर्म जळत नाही, कारण नाम हे शीतल करतं, नाम जाळण्याचं काम करत नाही. मग तुकोबरा इथं विठोबाच्या नावाने कर्म जळत असं का म्हणतात? अरे शब्द जरी वापरला असेल तर काही काही एकमेकात गुंतलेले असतात. एकात एक गुंतलेले, एकात एक गुंतलेले. कल्पना करा. कर्म जळत गीतेतला पुरावा बाबा तुम्हाला आठवला असं. कर्म कशाने जळते? ज्ञान अग्नी सर्व कर्मानी. म्हणजे भस्मसात तथा मोतीराम बक्की जरा इकडे. हो कर्म कशाने जळतंय? ज्ञान अग्नीनं. कोणत्या अग्नीनं? ज्ञान अग्नीनं. मग इथे विठोबाचं नाव काय? अरे ते एकात एक गुंतलेलं. ऐका कल्पना करा. शेतकरी दिवसभर शेतात काम करत होता. भूक लागली, घरी गेला. घराला कुलूप होतं. शेजाऱ्याला विचारला. शेजाऱ्याने सांगितलं की तुमची मालकीन माहेरला गेली. म्हणले कुलूप हे चाबी धर. चाबी घेतली, कुलूप काढलं. भूक लागली होती. चुलीवर मस्त पैकी खिचडी केली. बघून का काय केली? खिचडी केली. भूक पोटात आहे. मग पोटात भूक आहे म्हणजे काय भगुण्यात सुरू करता का खायला? भगुनच म्हणतात ना इकडे. पातेल्यात करता का खायला? नाही. मग पातेल्यातला भात कशात घेत? ताटात. ताटातला तोंडात लगेच. अरे ताटातला हातात. एकच भात पण 3 ठिकाणी विभागाला का नाही? हातात, ताटात आणि. मग खरं सांगा सर्वात जवळचं शुद्धा निवृत्तीचं साधन म्हणजे कुठला भात आहे? बोला असं गचपडीच्या गोळ्या खाऊ नका. सगळ्यात जवळचा भात कुठला आहे? हातातला आहे. मग हातातला आला कुठून? ताटातून. ताटातला आला कुठून? पातेल्यातून आला. तसंच आहे हे 3 ठिकाणी विभागलं आहे का? अरे ज्ञान अग्नीनं कर्म जळतं. मग ज्ञान आलं कुठून? ज्ञान आलं ते चित्तशुद्धीने. चित्तशुद्धीशिवाय ज्ञान नाही. चित्तशुद्धी कशाने होते? तर चित्तशुद्धी होते भगवंताच्या नामाने.
कशाने होते? भगवंताच्या नामाने. म्हणून भगवंताच्या नामाने चित्तशुद्धीमुळे ज्ञान आणि ज्ञान अग्नीने कर्म जळतं. म्हणून तुकोपर्यंत दादांनो तुम्ही एकच करा, त्या भगवंताचं नामचिंतन करा. कोणतं नाम घ्यायचंय तर काही म्हणा राम राम. कसं घ्यायचंय? कामात काम. कधी घ्यायचंय? या जन्मात घ्यायचंय. काय होतंय तर सर्व तुमचे दुःख नाहीसे होतात आणि सुख प्राप्त होतं. त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणायचंय? काही म्हणा राम राम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माझं संपूर्ण कीर्तन विसरलं तरी हरकत नाही, पण माझ्या सद्भाग्याने इथे तरुण मंडळी भरपूर आहे. बरं, तरुण मंडळी भरपूर आहे ना, ही माझी मंडळी आहे. मला तरुणांचा स्वाभिमान आहे. अरे सर्व कीर्तन विसरलं तरी हरकत नाही. कालची गोष्ट आहे मुकुंद काका, बरोबर आहे. कालची गोष्ट आहे. मी कीर्तनामध्ये आई वडिलांविषयी बोललो, तर कीर्तन झाल्यानंतर 4-5 म्हातारी मंडळी डबडबल्या डोळ्याने आमच्या पाया पडली. म्हणली महाराज एक विनंती आहे, थोडं कीर्तन बाजूला राहू दे जा आणि अजून 5-10 मिनिटं घेत जा. म्हणलं का? अहो आज समाजामध्ये मुलं मायबापाला व्यवस्थित बोलायला तयार नाहीत, सांभाळायला तयार नाहीत. आणि आज खरी गरज आहे समाजामध्ये मायबापाविषयी बोलण्याची. अहो आज मायबापाला लेकर बोलायलाच तयार नाहीत. आज मोठमोठ्याला क्लासहून अधिकाऱ्याचे मायबाप सुद्धा भीक मागतात. भीक मागतात. आज गंगाखेडमध्ये शिवराज गुरुजीला माहिती आहे. गुरुजी एका पोलीसवाल्याची माय आहे का नाही? बदुकरी मागते ऐका. महाराज थोडं मायबापाविषयी बोला. दादांनो माझं संपूर्ण कीर्तन विसरलं तरी हरकत नाही, लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या मायबापांनी तुम्हाला जन्माला घातलंय, ज्या मायबापांनी तुम्हाला ही दुनिया दाखवली, त्या मायबापाच्या डोळ्यात अश्रू येतील अशी वागणूक त्यांना कधी देऊ नका. ऐका, कधी देऊ नका. बाकीच्या गोष्टी तुम्हाला पैशाने मिळू शकतील दादांनो, पण मायबाप पुन्हा मिळणार नाही. मायबाप मिळणार, बाकी सगळं मिळतं. सगळं या सध्याच्या कलियुगामध्ये मिळत नाही अशी एकही गोष्ट नाही. सगळं मिळतंय. एखाद्याची ती गेली, ती कळती ना, ती गेली कुठं? वर कुठेही जाऊ द्या. अरे बायको गेली तर बायको सुद्धा मिळू शकते महाराज पैशानं. पण एकच गोष्ट अशी आहे, पोत्यानी पैसा वाटला तरी मिळत नाही. त्या वस्तूचं नाव माय. काय नाव आहे? माय. पुन्हा न मिळे. ऐका, कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. पण ऐका, घरात उंदीर मेला तरी धान्याचा दाना नसू द्या, पण तुमचे मायबाप जिवंत असू द्या. तुमच्या पुढे जगातला श्रीमंत दरिद्र आहे, कितीही वैभव आहे, पण मायबाप नाहीत, काही उपयोग नाही. पण जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या डोळ्यात अश्रू येतील अशी वागणूक त्यांना देऊ नका. आणि शेवटचं वाक्य, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. एवढं जरी ऐकलं तरी आजच्या कीर्तनाचं सार्थक झालं म्हणून समजेल. बोलता बोलता चुकीचे शब्द निघाले असतील, माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे योग्य आहे त्यात माझं काही नसून माझे गुरुवर्य रामायणाचार्य विदर्भरत्न रामरावजी महाराज डोक नागपूरकर यांचा एक शब्द बोलून शेवेला पूर्ण विराम. जितनी मेहरबानियां आपने की उतनी मेरी औकात नहीं. एक कृपाई संत ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में तो कोई ऐसी बात नहीं, मुझ में तो कोई ऐसी बात.